नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज, सामान्य जनतेचा. क्लिक सबस्क्राईब. महाराष्ट्रात निवडणूक निकालात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले खरे, परंतु राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स कायम होता. राज्यातील निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या. एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेचा फायदा राज्यात झाला म्हणून एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा संधी देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यात भाजपचे केंद्रापासूनच सर्व नेते राज्यात देवेंद्र फडणवीस यांना आता संधी देण्यात यावी असे मत मांडत होते. त्यानंतर 4 दिवस राज्यात सरकारने मुख्यमंत्री कोण यावरून सुरू चर्चा आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आपली बाजू मांडली. आपल्या केंद्रातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संधी दिल्याने आपण जनतेची सेवा करू शकलो, याबद्दल एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. मी नाराज होऊन रडणारा नेता नाही, लढणारा नेता आहे. राज्यात जनतेसाठी मला शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत काम करायचे आहे असे शिंदे यांनी सांगितले. जनतेला लाडकी बहीण, लाडका भाऊ यांना निधी देता आला असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 2.5 वर्षाच्या काळात केंद्र सरकार चट्टानसारखे पाठीशी राहिले. केंद्राकडून मी राज्यासाठी निधी मिळवला. सगळ्या पदापेक्षा लाडका भाऊ हे पद आहे, म्हणून मी काल नरेंद्र मोदींना फोन केला. सरकार बनवताना माझ्यामुळे काही अडचण नाही. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपसाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.